शरद पवारांच्या समोरच जयंत पाटलांनी प्रदेशाध्यक्ष पदावरून राजीनामा देण्याची इच्छा व्यक्त केली। मात्र मनात दुसरं काही असल्यानं जबाबदारीतून मुक्त व्हायचं आहे का असा टोला मुख्यमंत्री फडणवीसांनी लगावला। मला पवार साहेबांनी बरीच संधी दिली, 7 वर्षाचा कालावधी दिला। शेवटी पक्षाने नव्या चेहऱ्यांना संधी देणं आवश्यक आहे। पक्षाच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात शरद पवारांच्या समोरच जयंत पाटलांनी प्रदेशाध्यक्ष पदावरून राजीनामा देण्याची इच्छा व्यक्त केली। 7 वर्ष प्रदेशाध्यक्ष पदावर राहिलो, पण आता नव्या चेहऱ्यांना संधी द्या असं जयंत पाटील म्हणाले। मला पवार साहेबांनी बरीच संधी दिली, 7 वर्षाचा कालावधी दिला। शेवटी पक्षाने नव्या चेहऱ्यांना संधी देणं आवश्यक आहे। मी या निमित्तानं तुमच्या सर्वांच्या देखत एवढीच साहेबांना विनंती करेन, ऐकत माझं भाषण मला आगे बढ़ेंगे तुम बैठो। पक्ष पवार साहेबांचा आहे, त्यामुळे पवार साहेबांनी याच्यावर योग्य तो निर्णय, कारण आता आपल्याला बरंच पुढे जायचंय आणि त्यामुळे मी पवार साहेबांचे मनपूर्वक आभार मानतो। जयंत साहेबांनी माझ्याकडे सांगितलेले की आता नव्या पिढीला संधी द्या, तुम्ही आम्ही सगळे त्यांच्या मागे उभे राहूया। त्या संबंधीचा विचार करण्याची तयारी आज त्यांची आहे। तुमची मानसिकता वेगळी आहे हे या ठिकाणी दिसलं। एवढंच सांगू इच्छितो की प्रमुख सहकार्यांना एकत्र घेऊन त्यांच्याशी या विचाराशी आम्ही सुसंवाद साधू आणि सामूहिकपणानं या संदर्भाचा निर्णय घेऊ। जयंत पाटलांनी प्रदेशाध्यक्ष पदावरून राजीनाम्याची इच्छा व्यक्त करताच कार्यकर्त्यांनी विरोध केला। त्यामुळे शरद पवार यांनी देखील तात्काळ निर्णय घोषित न करता सहकाऱ्यांशी बोलून निर्णय घेणार असं म्हटलंय। जयंत पाटलांच्या प्रदेशाध्यक्ष पदावरून यापूर्वी देखील चर्चा सुरू होती। पवारांच्या राष्ट्रवादीत रोहित पवारही इच्छुक असल्याच्या बातम्या येत होत्या। खरं तर त्यांचा तो विषय आहे, आम्हा सगळ्यांना सुद्धा आश्चर्य वाटलं। त्याच्यात पवार साहेब, जयंत पाटील साहेब, इतरही सर्व जे प्रमुख नेते, जे मंत्री राहिलेले आहेत, अनेक वर्षांपासून राजकारण आहेत, सुप्रियाताई आहेत, ते येत्या काळामध्ये काय निर्णय घेतील ते नक्कीच घेतील। पण शेवटी हे सर्व मोठे नेते आज पवार साहेबांबरोबर आहे आणि सर्व कार्यकर्ते आहेत, म्हणून आजची ती पार्टी आहे। पण येत्या काळामध्ये हे सर्व नेते काय निर्णय घेतात हे आपल्या सर्वांना बघायला लागेल। सध्या तरी जयंत पाटलांनाच प्रदेशाध्यक्षपदी ठेवावं असं प्रमुख नेत्यांना वाटतंय, ज्यात सुप्रिया सुळे यांचा देखील समावेश आहे। नवा चेहरा नेमका कोण असावा असं तुमच्या मनात अजून चर्चाच नाही ना, चर्चाच नाही, निर्णयच नाही तर कसा घेणार? अहो, राजीनामाच झालेला नाही, ते म्हणले का तसं की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा आदरणीय पवार साहेब जेव्हा 26 वर्ष तेच अध्यक्ष आहेत त्याचे, त्यांनी जेव्हा निर्णय घेतले तेव्हा लोकशाही पद्धतीने घेतले। सगळ्यांना, कार्यकर्ते, सहकारी, पदाधिकारी, नेते सगळ्यांना कॉन्फिडन्स मध्येच घेऊन आपण नेते। अरे त्यांनी एक मागणी केली आहे, आता पवार साहेब ठरवतील काय करायचं। कुठलंही पत्र दिलेलं नाही, राजीनाम्याची चर्चा नाही, नेहमीप्रमाणे स्टॉम इन अ टीकप। अजित पवारांच्या बंडानंतर राष्ट्रवादीत फूट पडली। त्यावेळी शरद पवारांचे विश्वासू छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील यांच्यापासून अनेक दिग्गज नेते अजित पवारांसोबत गेले, पण जयंत पाटील शरद पवारांसोबतच राहिले। मात्र अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून जयंत पाटलांना सोबत घेण्याचे प्रयत्न सुरू राहिले। आता जयंत पाटलांचा विधानसभेतला योग्य वेळी योग्य निर्णय असं म्हणणारा व्हिडिओ देखील व्हायरल होतोय। 90 साली मी पहिल्यांदा अध्यक्ष झालो, त्यावेळी दार उघडून आत येताना आमदार झालो, त्यावेळी दार येऊन किती लक्ष आहे बघा माझ्यावर।
आमच्या पक्षाचा एक वाक्य आहे दादा, आपल्या पक्षाचं, योग्य वेळी योग्य निर्णय. आता योग्य वेळी योग्य निर्णयासाठीच प्रदेशाध्यक्ष पदावरून राजीनामा देण्याची इच्छा व्यक्त केली आहे का, अशी शंका मुख्यमंत्र्यांना देखील आहे. परत जयंत पाटलांच्या मनात मला शिरावं लागेल आणि सगळ्या जबाबदाऱ्यातनं मुक्त करा असं ते जे म्हणाले, ते मुक्त करणारे असं माहिती असल्यामुळे म्हणाले की त्यांच्या मनात काही दुसरं आहे, हे सगळं समजून घ्यावं लागेल. तर जयंत पाटील वेगळ्या दिशेने जाऊ शकतात असं दादांचे नेते अनिल पाटीलही म्हणाले. त्यांच्या मनामध्ये शंका, कुशंका, कुचंबना ही सातत्याने आम्हाला तरी निदान त्यांच्या बॉडी लँग्वेजमधनं जाणवत असते. याचं उत्तर जयंत पाटील साहेब व्यवस्थित देतील, पण बॉडी लँग्वेजवरून सातत्याने आम्हाला अनुभवायला जे मिळतंय ते मात्र वेगळ्या दिशेने जाऊ शकतात अशी त्यांची बॉडी लँग्वेज असू शकते, पण ते निष्ठावान आहेत, सोडणार सुद्धा नाही हा आत्मविश्वास सुद्धा. जयंत पाटलांनी प्रदेशाध्यक्ष पदाच्या जबाबदारीतून मुक्त होण्याची इच्छा व्यक्त केली आहे. आता निर्णय शरद पवारच घेतील, पण त्यामागे जयंतरावांच्या मनात काही आहे का हेही येत्या काळात दिसून येईल. अजिंक्य धायगुडेसह योगेश बोरसे, TV9 मराठी, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.